शिरसोली गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 जण जखमी। जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल। सदर घटनेमुळे शिरसोली गावात तणावपूर्ण शांतता, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाकडून आवाहन। जळगावमधील शिरसोली गावात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली असल्याची घटना घडली असून दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यासह पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेमुळे शिरसोली गावात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे। तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। शिरसोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती काढण्यात आलेली होती। परमिशन घेऊन जयंती सर्व सुरळीत पद्धतीने चालू होती। अचानक मस्जिद चौकामध्ये दगडफेक सुरू झाली आणि या दगडफेकीमध्ये आपले हिंदू बांधव मोठ्या प्रमाणावर जखमी झाले। त्यांना आम्ही इथं सिव्हिलला आता उपचारासाठी आणलेलं आहे। पोलीस ऑलरेडी तिथं होते। पोलिसांपैकी एका होमगार्डला सुद्धा लागलेले आहे, त्यांचा माझ्याकडे फोटो आहे। त्याचे आता इथं ट्रीटमेंट घेऊन ते घरी गेलेले आहेत। तर पोलिसांवर देखील अगोदर दगडफेक झाली, नंतर मग जमावावर दगडफेक झाली। आज शिरसोली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त मिरवणूक होती। ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून 2-4 दगड भिरकावले। त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी PI आव्हाड त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता। ज्या समाजकंटकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणीही अफवा पसरवू नये।